आजची पोस्ट ऐकायची आहे. आज आपण बघूया की तुमच्या माझ्यामध्ये HMPVच्या अँटीबॉडीज आहेत. हे सत्य आहे का? होय, हे सत्य आहे. डिस्क्रिप्शनमध्ये एक अतिशय सुंदर पेपरची लिंक देईन, जो वैद्यकीय व्यावसायिक वाचू शकतात. पेपर 2006मध्येच प्रसिद्ध झालेला आहे. तर झाले असे की 2001मध्ये एक विषाणू सापडला. तो HMPV होता. मग असे लक्षात आले की तो नवा नाही आहे. तो गेली 50 वर्षे या जगामध्ये सर्वांना बाधित करतच आहेत. म्हणजे कधीपासून? तर साधारण 1950 पासून हा जगभरात पसरलेला आहे. आणि जेव्हा याबद्दल अधिक अभ्यास केले गेले तेव्हा असे समजले की जन्मतः देखील आपल्या बाळांमध्ये या विषाणूविरुद्ध इम्युनिटी असते, जी त्यांना त्यांच्या आईपासून आणि नंतर आईच्या दुधापासून मिळते. वय वाढताना ती इम्युनिटी कमी झाली की बाळांना याचा संसर्ग होतो आणि बाळ 5 वर्षाचे होईपर्यंत जवळपास 90% बाळांना याचा संसर्ग होऊन त्याची इम्युनिटी निर्माणसुद्धा झालेली असते. प्रत्येक प्रौढ व्यक्ती म्हणजे जवळजवळ 100% प्रौढ व्यक्तींमध्ये HMPV विरुद्ध अँटीबॉडीज उपलब्ध आहेत. तरी देखील अधूनमधून याचे पुन्हा इन्फेक्शन होऊ शकते, हे मात्र आपण लक्षात ठेवायला हवे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या जंतूविरुद्ध जनतेमध्ये आधीच अँटीबॉडीज उपलब्ध असतात त्याचे कधीच पॅन्डेमिक येऊ शकत नाही. छोट्या मोठ्या साथी येऊ शकतात किंवा उद्रेक होऊ शकतात. त्यामुळे चिल पिल घ्या, निवांत रहा. सर्दीसारखे श्वसनाचे आजार टाळण्यासाठी नेहमीची काळजी घेत राहा. बातम्या बघून घाबरण्याऐवजी त्याला कॉमेडी शो समजून एन्जॉय करा. धन्यवाद. अशाच शास्त्रीय माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.